हरिओम. आज गुरुवार 31 जुलै 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ. ऐकूया त्यांचे विचार. आपल्याला साधायचं काय हे ध्यानात धरलं पाहिजे. परमात्मा साधायचं आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधन आहेत हे पक्क समजावं. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपलं चुकतं. एका गृहस्थाला मुलाबाळांचं मुंबईला जायचं होतं. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुलं गाडीत बसली. पण मुंबई जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला आणि गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटलं. त्या गृहस्थाला नाही असं वाटलं. वसिष्ठांनी रामाला सांगितलं की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निसंग राहा. मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निसंग आहे, ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कुणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक, मी करता असं मानून वागणारा तो प्रापंचिक. मी करता असं म्हणूनही जर प्रपंच दुःखमय राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झालं ना. प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचं पोतं कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसं प्रपंचच आहे. आणि म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असं साधन जे नामस्मरण ते अखंड करावं. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही, पण तरीही कष्ट करतो. परमार्थात तसं नाही. परमार्थ जितका जितका करावा तितकं समाधान अधिकाधिक असतं. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयी प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावं. आणि हे वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा आणि देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण रामाचे व्हावे, राम ठेवील तसे समाधानाने राहावे. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे. तो ज्याचा त्याला देऊन टाकून आपण मोकळं व्हावं. सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही असं समजणं म्हणजे ईश्वरार्पण करणं. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाही तर दुःखी. धान्यातले दगड, माती, पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावं. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती, विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. त्या प्रपंचातून निवडून टाकलं पाहिजे, म्हणजे जे उरेल ते सारं सुखच आहे. रामा, सर्व तुझंच आहे, तू देशील ते घेईन अशी भावना ठेवावी. त्यानेच अत्यंत समाधान होतं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.